मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. मनपा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तात्काळ द्या. लहुजी शक्ती सेनेचे निषेध आंदोलन. उल्हासनगर, दिनांक 15 ऑगस्ट 2026. उल्हासनगर महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही पुस्तके, वह्या, लेखन साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी मनपा मुख्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. महानगरपालिका शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांतील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र साहित्य वाटपात झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. मनपा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या, लेखन साहित्य व अन्य आवश्यक साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे. तसेच खरेदी व वितरण प्रक्रियेत झालेल्या विलंबाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात कोकण विभाग महासचिव नरेश गायकवाड, कल्याण जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे, कल्याण शहर प्रमुख प्रकाश खंडागळे, नामदेव हावळे, उल्हासनगर उपशहर अध्यक्ष कृष्णा साठे, सूरज रणदिवे, अतिश थोरात, आकाश गवई, मरसाळेताई व शंकू चौरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. विद्यार्थ्यांना तातडीने संपूर्ण शैक्षणिक साहित्य न दिल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लहुजी शक्ती सेनेने दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. गुरु लहुजी सावळेंचा जय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. की है ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है. देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है. देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है. देश की जनता भूखी है. विद्यार्थ्यांना न्याय. मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय. मिळाला पाहिजे. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे शिवाजी महाराजांचा जय असो. क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा जय असो. भारत माता की जय. शिक्षणाचं साहित्य वाटप झालंच पाहिजे. शिक्षणाचं साहित्य वाटप झालंच पाहिजे. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.